धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली। खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला। बैठकीत शिवसैनिक आक्रमक झाले असून नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। निवडणुकीतील घडामोडींवर संताप व्यक्त करत अनेकांनी संघटनात्मक कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तुळजापूर, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील पक्षाच्या कामगिरीबाबत सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। विशेषतः कळंब तालुक्यातील आकडेवारी समोर येताच वातावरण आणखी तापले। 8 जिल्हा परिषदांपैकी केवळ 2 जागा शिवसेनेच्या निवडून आल्याची माहिती देण्यात आली, तर 6 जागा युतीकडे गेल्याचे सांगण्यात आले। यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत युतीचं जाऊ दे, आपल्या किती आल्या ते सांगा असे सुनावले। या वक्तव्यामुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी युतीतील दडलेला बेबनाव उघड झाल्याची चर्चा आहे। दरम्यान बैठकीत गोंधळ वाढतात शिंदेंचा पारा चढला। पदाधिकाऱ्यांना शिस्त नाही का? तुम्हाला बोलायला दिलं की एकमेकांवरच का तुटून पडता? अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। या बैठकीत उघड झालेली नाराजी, आरोप प्रत्यारोप आणि शिंदेंची कडक भूमिका यामुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कलह पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत। सुरत साळुंके साहेबांनी सांगितलं पंचायत समिती सभापतीचे मिस्टर भाजपचे पदाधिकारी म्हणून ती डिप्टी इंजिनियर आहेत साहेब। अरे बाबा बसा रे। जिल्हा परिषद पंचायत समिती नाही, राजीनामा देऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे आपल्याकडे। झालाच नाही, त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला साहेब। आपल्या ऑफिस मध्ये शपथ घेऊन सांगतो साहेब, मी ऑफिस मध्ये आमच्यापाशी फोटो येते। हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळालं, चला बसा। आणि साहेब माडा घ्या। एक विनंती सर। अरे कळलं तुमची भावना मला। दुसरं सांगतो, एक बोला बोला। शिराडोन साहेब, अरे अगोदर फक्त भाषण करून जायचे नेते, आता तुमचं ऐकलं, सगळ्यांचं ऐकलं, भावना सगळ्यांच्या कळल्या दोन्ही साईडच्या मला। त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय बोलायचंय का साहेब? शिराडोन जिल्हा परिषद आणि ठीक आहे साहेब चला बोला। शिराडोन जिल्हा परिषद आणि मोहा जिल्हा परिषद ही ओबीसी साठी राखीव होत्या साहेब। तुमच्याकडे किती जबाबदाऱ्या होत्या जिल्हा परिषदेच्या? कळंब तालुक्याच्या होत्या साहेब। हा किती? 7। मग किती आल्या? 7 पैकी? 7 पैकी किती आल्या? सॉरी साहेब, कळंब तालुक्यात 8 जिल्हा परिषद येतात, त्याच्यापैकी आपल्या 2 आलेल्या आहेत, 6 युतीच्या निवडून आलेल्या आहेत। अरे युतीचे जाऊ दे, शिवसेनेचे सांग। 2 आल्यात साहेब। 2 आल्या। हो, कोण आहेत 2 सदस्य? ठीक आहे। हा आता उभे राहिले होते ते, आणि तुम्ही आणि साहेब हे त्या विषयाला पाटलाला विरोध करण्यात गेले, ही म्हणते ती भाजपचे, ती आता कसं सिद्ध करायचं हेच कळलं ना, त्याला काही हे असतंय का? साहेब मी अनंत लंगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक पण आहे आणि आता मला जिल्हा परिषदला तिकीट पार्टीनं दिलं आणि मी तालुक्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो साहेब। आणि हे आपलेच लोक मी भाजपचा म्हणून सांगतात। तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेमध्ये आहे? मी 4 वर्षापासून शिवसेनेत काम करतो साहेब। आणि साहेब जे हे आमच्या कळंब धाराशिव मध्ये जे चाललंय की पक्षांतर्गतच कालवे असल्यामुळे आपल्या पक्षाची जी काही इमेज असते ती आपलेच लोक आपली इमेज खराब करून चालले। ठीक आहे ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट साहेब, हे जे लोक बोलतात ना आता हे 10 वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये सदस्य आहेत म्हणून, त्यांचं पूर्ण सर्कल ह्याला विधानसभेला टोटल सगळे तालुक्यात सगळ्यात जास्त मायनस आहे। विधानसभेला मतं पडत नाहीत, मग ह्यांना मतं दुसरीकडे जिल्हा परिषदला आणि ग्रामपंचायतला कशी पडतात? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला झालं। हे बाबा साळुंके बस ना, आता तुम्ही सगळ्यांनी बसा। आता झालं माझं माझा पराभव झाला। ज्या शिवसेनेने उद्धव साहेब यांना तिकीट दिलं होतं तो माझ्यापेक्षा 15,000 मतांनी मागे पडला। आता कालच्या जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला मी आपले संपर्क प्रमुख किंवा आपले पालकमंत्री यांना सांगितलं की या तुळजापूर तालुक्यामधील एकूण 9 जागा आहेत आणि 18 पंचायत समिती आहेत। 9 जागेपैकी आपण 5 जागा आहेत। अजून कोण आहे तुळजापूर? आपण या तुळजापूर तालुक्यामध्ये विधानसभेचा उमेदवार निवडून आला असेल तर तुम्ही आम्हाला आत्ताच दाखल द्या। आम्ही शिवसेनेमध्ये येऊन 6 महिने झाले, आम्हाला कुणीही विचारत नाही,
कुठल्या मिटिंगला बोलत नाहीत. आम्ही कशात सगळे नसल्याचे असल्याचं माहिती. आम्हाला तिकीट दिलं नाही म्हणून मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी दोघांना मी समाजवादी पार्टीची सायकल हे चिन्ह घेतलं आणि दोघांना मी दोन 2,500 मत निवडून आणला. त्यावेळेस तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही या तुळजापूरच्या लोकसभेला सगळ्यात जास्त डबल लीड निवडून तुम्हाला देतो या ठिकाणी असे आम्ही ग्वाही देतो. हे माईक इकडे घेऊन ये. सगळ्यांनी बसा. अरे मला इथून आहे ना, हे ऐकून घ्या ना सगळ्यांनी. कोणाला काही शिस्त नाही बिलकुल. आता बोलायला दिलं तर तुम्हाला एक दुसरा गेलो तर इथे मारामारी कराल तुम्ही लोक. हा मग शांत बसा ना जरा वेळ. सगळ्यांना बोलायची संधी मिळाली पाहिजे. सर, बोला. उमरगाचे नगराध्यक्ष आणि उमरगा तालुक्यातून सरांच्या मिसेस निवडून आल्या त्या म्हणजे उपाध्यक्ष झाल्यात. आता जे सांगितलं जात आहे की तिकीट विकलं गेलं, हे गेलं, त्यांचं एक बार त्यांना म्हणजे तुम्ही एकत्रित बसून त्याचं मूल्यमापन काय करायचं आहे त्यांचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. दुसऱ्यावर शिंतोड उडवण्याआधी आपण काय आहे याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे ना. यांना मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. नगरपालिका चला बसा ना तिकडे सगळ्यांनी. नगर परिषद हे साळुंके बसणार. हे सूरज बस खाली बस. मी तुला बोलायला दिलं होतं ना, बोलायला दिलं होतं की. चला अरे शांत बसा आता सगळ्यांनी. काय रे रेकॉर्डिंग करायला सांगितलं. दिली की त्यांचाच उमेदवार आपल्याकडून निवडून आला. जर आपली वेगळी भूमिका असेल तर तो आपल्यासोबत येत नाही. आणि तुळजापूरमध्ये 1 वर्षाखाली देवानंद रोजकरी ज्यांनी 6 वेळा विधानसभा लढली, 2 वेळा नगराध्यक्ष राहिले, त्यांच्या किमान मुलाला मुलीला तिकीट द्या म्हणलं तरी सुद्धा तिकीट दिलं नाही. 1600 मतांना जेलमधून पडले त्यांनी विधानसभेला. मग त्यांची ताकद नाही का? मग त्यांची मुलगी माझी बायको आहे. मग आम्ही आपल्याला माता आपण काय केलं मग आम्ही समाजवादी पार्टीचा एक रिफॉर्म घेतला. त्यांचा मुलगा आणि मुलगी समाजवादी पार्टीवर उभारले. दोघं 2-2 हजार मतांनी निवडून आले. आणि त्याच्यानंतर मग ह्यांच्यात गट पडले भाजपमध्ये. आपण अलायन्स कोणाबरोबर केली मग? शिवसेनेसोबत. आम्ही शिवसेनेच पाठिंबा दिला डायरेक्ट. शिवसेना, भाजपला नाही. अलायन्स भाजपसोबत आम्ही कुणा असंच निवडून आलो डायरेक्ट. तुम्ही लोक आले ठीक आहे, हा. पण तिथे शिवसेनेची भाजप झाली. जर आणि किती जागा होत्या टोटल? 9 पैकी तुम्हाला 1 जागा त्यांचाच व्यक्ती, त्यांचाच उमेदवार जो की वेगळी भूमिका घेतला तर हा. आपल्यासोबत येत नसेल, हा. अशा उमेदवारी घेण्यातच काय अर्थ होता का आपला? केलं असं आपण? ते आम्ही नाही केलं. तिथं तुळजापूरला तसं झालं. आणि तुळजापूरचा कोण जिल्हा प्रमुख? तुळजापूरला मला बोलू द्या थोडंसं. बोला तुम्ही बोला. तुळजापूरला काळगाव, मंगरुळ आणि शहापूर ह्या 3 मतदारसंघ 100% आपले निवडून आले असते. भाऊनी 6 वेळा विधानसभा लढले, त्यांच्याकडे तेवढं घेऊ होतं. आम्ही 4-4 जागा मागत होतो. ह्या 3 जागा घ्या, किमान 6 पंचायत समिती घ्या आणि मग आपण भाजपसोबत युती करू. आपली जिल्ह्यामध्ये भरपूर ताकद आहे. आणि अजून एक असं गोष्ट व्हायला की पत्रकार